सर्वांना जय एकविराम. तर आज आपण बनवतोय पनीर ठेचा आणि कोरिअँडर राईस. तर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आपल्याला मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, म्हणून तवा गरम करण्यासाठी मी इथे ठेवलेला आहे. बारीक गॅसवरच आपले शेंगदाणे भाजून घ्यायचे. आपण फास्ट गॅस ठेवून जर शेंगदाणे भाजले ना, ते वरून शिजले जातात, लगेच करपले जातात, पण ते आतमध्ये कच्चेच असतात. म्हणून एकदम फास्ट गॅसवर कधीच शेंगदाणे भाजू नका. गॅस स्लो करूनच शेंगदाणे भाजा. मस्त आतमध्येपर्यंत कुरकुरीत शेंगदाणे असे होतात. तर इथे मी शेंगदाणे भाजून झालेले आहेत. गरम गरमच मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले. त्यानंतर भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. थोड्या मिरच्या अशा लालसुद्धा झाल्यात, तर माझ्याकडे होत्या तेवढ्या मी घेतल्या. त्यानंतर लसूण घेतलाय 7-8 पाकळ्या, अद्रक आणि भरभरून कोथिंबीर घातली, चवीनुसार मीठ. असंच मिक्सरच्या भांड्यात आता वाटून घ्यायचे. अजिबात पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये. शेंगदाणे वाटल्यावर ओलेच होतात, बघू शकता तुम्ही. कारण आपला असा ठेचा एकदम असा ओला झालेला ठेचा तर इथे एकदम रेडी झालेला आहे. तुम्ही हा ठेचा असा चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता, किंवा डाळ भात असेल तर तुम्ही तोंडाला लावण्यासाठी पण हा ठेचा घेऊ शकता, बनवू शकता असा. त्यानंतर आता आपण पनीर घेऊया. तर इथे मी पनीर घेतलेलं आहे. त्याला आता आपण लांब लांबच कट करून घेतोय. मोठे मोठे ठेवते. जर तुम्हाला छोटे करायचे असतील तर तुम्ही करू शकता, जसं तुम्हाला शेप द्यायचा असेल तसं तुम्ही देऊ शकता. तर इथे मी असं लांब लांबच कट केलेलं आहे आणि असे मोठे मोठेच पीस ठेवलेले आहेत पनीरचे. आता ह्याला आपण असंच कोटिंग करून घेतोय ठेच्यामध्ये. आता बघा तुम्ही कसं कोटिंग करते. अगोदर पूर्ण ठेचा मिक्स करून घ्या हाताने अशा प्रकारे. तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून मिरच्या ॲड करू शकता. मी तेवढ्या मिरच्या ॲड केल्यात त्याने पण झणझणीतच होणार आहे. मी भरपूर मिरच्या ॲड घातलेल्या आहेत, 10-15 मिरच्या मी घातलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूने ठेचा, चाऱ्या बाजूने ठेचा पनीरला लावून घेते. इथे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी लावते ते. ठेच्याने एकदम कोटिंग करून घ्यायचे. पनीर दिसला नाही पाहिजे अशी कोटिंग करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी थापून वगैरे करते. अजिबात पाण्याचा वापर करायचा. मला वाटलं असेल की नाही लागत आहे तर पाणी अजिबात टाकायची गरज नाही आहे पाणी. बघू शकता ठेचा एकदम ओलसरच झालेला आहे, कारण की कोथिंबीर मिरची टाकलेली म्हणून. त्याच्यामुळे सर्व बाजूने असा ठेचा प्रत्येक पनीरला लावून घेतला मी. तवा इथे गरमच होता, तर मी गरम तव्यात तेल घालून, तेल पण मस्त आता गरम झालेलं आहे, तर त्यात आता एक एक करून आपण पनीर सोडतोय ठेचा लावलेला अशा प्रकारे. बघू शकता अजिबात निघलं नाही जाणार, काहीच नाही. मस्त असं कुरकुरीत होतात. तुम्ही हे नाश्त्याला पण सर्व करू शकता, पण थोडं तिखट कमी बनवून सॉस सोबत पण खाऊ शकता, पण थोडं तिखट कमी करून. हे आता आपल्याला भाकरीसोबत खायचे म्हणून एवढ्या मिरच्या परफेक्ट आहेत भाकरी किंवा भातासोबत खाण्यासाठी. तर यात जेवढे पुरतात तेवढे मी ठेवून देते. माझ्या मते सर्वच यात बसलेले आहेत. ह्यानं फास्ट गॅसवरच शिजवून घ्यायचे चाऱ्या बाजूनी. तर इथे बघू शकता तुम्ही. तर आता मी पलटी करते. पलटी केल्यावर तुम्हाला असं वाटलं असेल की ठेचा खाली निघला जाईल किंवा तव्यातच राहील. बघू शकता पनीरला ठेचा मस्त चिपकूनच बसलेला आहे, अजिबात निघला नाहीये. आणि मी अलटी पलटी करतीये. जसं आपण पलटी करतोय तसं त्यांना कलर पण मस्त असा आलेला आहे आणि एकदम ग्रीन झालेले आहेत. चेंज करून घेते, सर्व पलटी करून घेते असेच. सारखं सारखं तेल घालायची पण गरज नाहीये, एकदाच तेल घाला आणि असं चाऱ्या बाजूने मस्त शिजवून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही रोल होत आहेत तरी पण ठेचा काय निघला जात नाही, म्हणजे विचार करू शकता किती एकदम परफेक्ट ठेचा त्यांना बसलाय. म्हणून अजिबात पाणी वगैरे काही घालायची गरज नाहीये. तर चाऱ्या बाजूनी मी मस्त असे पनीर ठेचा इथे शिजवून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी एकदमच रेडी. बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. तर तुम्ही नक्की ही डिश ट्राय करा. आता आपण दुसरी डिश बनवतोय. दुपारचा भात उरला होता माझ्याकडे, तर म्हणून काय बनवायचं, तर आता इथे मी घेतले अद्रक, लसूण, मिरची, त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर. तर आपण बनवतोय कोरिअँडर राईस.
तर कोथिंबीर पण कोथिंबीरच जास्त घ्यायची आहे. मेन इन्ग्रेडियंट कोथिंबीरच आहे. त्यानंतर 3 चम्मच मी यात घातला दही. फुल फॅट दही आहे हा. वाटून घेतलेला आहे. बघू शकता मस्त पेस्ट बनवली आहे. तर तेल गरम करण्यासाठी ठेवला. तेल गरम झालं की त्यात शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे चांगले कुरकुरीत शिजवून घ्यायचे आहेत. मस्त थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत. तो बघू शकता इथे मस्त नॉर्मल असा ब्राऊन कलर शेंगदाण्याने आलेला आहे. तर आपण सर्व शेंगदाणे आता काढून घेते. तुम्ही भात असं उरलेला असेल तर तुम्ही कोरिएंडर राईस बनवू शकता. खायला खूप छान लागतो. मुलांना पण आवडतो आणि वेगळीच टेस्ट असते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे मी आता टाकते राई, जिरा, त्यानंतर कढीपत्ता आणि लाल मिरची आणि बारीक कापलेला कांदा. एक छोटा कांदा एकदम छोटा कट करून घेतलेला आहे एकदम बारीक. त्याला असं कापून मिक्स करून घ्यायचा आहे. कांदा नॉर्मल असं ब्राऊन झाला की त्यात आपण टाकतोय हिंग. मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स 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 करायचं आहे. कांदा खाली लागला नाही पाहिजे. त्यानंतर जी आपण पेस्ट बनवलेली अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, दही ह्याची ती पेस्ट आपण त्यात टाकतोय. जर तुम्हाला वरण वगैरे खाऊन बोर झाला असाल तर तुम्ही हा एखाद दिवशी न्यू रेसिपी ट्राय करू शकता. खायला पण खूप छान लागतो आणि ह्याच्यासोबत पनीर ठेचा एक नंबर लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यात चवीनुसार मीठ. तर मीठ जरा कमी प्रमाणात टाका कारण की राईसमध्ये तर मीठ असेलच. तर तुम्ही ह्या ग्रेव्हीप्रमाणेच मीठ टाका. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे एक अख्खा लिंबू टाकते टेस्टसाठी. हा तुम्ही स्किप पण करू शकता पण मस्त असा आंबटपणा येईल त्यात. तर तुम्ही टाकू शकता. हा ऑप्शनल आहे. मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. मुलांना पण आपण छोटी मुलं असतात म्हणून आपण सारखं वरण बनवत असतो. ते पण कधीतरी वरण खाऊन बोर होतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही अशी रेसिपी बनवली ना की त्यांना पण आवडतं आणि ते सारखे सारखे खात राहतात. तर माझ्या दोन्ही मुलांना घरात सर्वांना हा राईस आवडला. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे दुपारचा भरपूरच भात उरलेला तर मी त्याला बनवलं कोरिएंडर राईस. त्यात आता मी शेंगदाणे पण घातले. राईस आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे. मिक्स करून परत थोडं राईस आपण पूर्ण घालून घेतला. 2 वेळेला मी असं थोडं थोडं करून घालून घेतला. छान मिक्स करून घ्यायचा. वास तर हल्लीच सुटलेला आहे. मिक्स करते तरच चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. कलर पण बघू शकता मस्त आलेला आहे. कोथिंबीरचा हिरवा कलर आलेला आहे. मी व्हिडिओ चालू आहे की ते बघत होती तेवढंच माझा चमचा साईडला सडकला. चांगलं मिक्स करून घ्यायचं. खूप रेसिपी सोपी आहे ही पण खायला खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मिक्स 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 करून घ्यायचं एकदम. आता बघू शकता अशा प्रकारे सर्व भात मिक्स झाला पाहिजे. आता याला झाकण देऊन गॅस स्लो करून वाफ काढायची आहे. मस्त असा कोथिंबीरचा पण वास सुटलेला आहे. छान एकदम मस्त मिक्स करून घेऊया. परत आपण वरती खाली करून घ्यायचंय भात. छान झालेला आहे मस्त आणि वास पण खूप छान सुटलेला आहे. परत आपण मिक्स करून ह्याला परत झाकण देऊन एक वाफ अजून काढतोय. चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता जसं वाफ काढली तसा अजून कलर आलेला आहे भाताला. तर बारीक गॅस करून एक अजून वाफ काढली. तर इथे भात आता एकदम रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही खाण्यासाठी मस्त वाफा निघत आहेत भातातून. मस्त असा गरम गरम झालेला आहे एकदमच. खाण्यासाठी तर एकदमच रेडी आहे ना. वास पण खूप छान सुटलेला आहे. बघू शकता कलर
इथे तर भात रेडी आहे. तर तुम्ही कधी ट्राय करता आणि ट्राय करा, कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडते का नाही. आणि लाईक शेअर कमेंट करा नक्की.